आणि चला वळवूया गाई. सांगितलं बाबाने वटवृक्षाचं झाड आहे, सर्व गायींना वळवा, पाणी पाजा त्यांना. पाणी पाजल्याच्या नंतर सर्व गायी सावलीमध्ये बसणार. गायी सावलीमध्ये बसलेले आहे. कृष्णाने सर्वांना सवंगीरांना सांगितलं जा म्हणे यमुनेच्या पात्रात जा, हात धुवा आणि सर्वांनी येऊन बसा. सर्वांनी शिदोऱ्या आणल्यात होत्या. कृष्णाने सांगितलं शिदोऱ्या सोडायला तयार नाही बरं का कोणी. त्यांना वाटायला लागलं राजाच्या पोरगासोबत आम्ही जेवण करायचं, या कुठे राजाचा पोरगा आणि आम्ही कुठे. आणि सांगितलं बाबा की बाबा आम्ही तू राजाचा पोरगा, आम्ही गरीब घरची मुलं, आमच्या भाकरीमध्ये पिठलं भाकर आहे, शिडी भाकर आहे, दही भात आहे, पण आणलं ताक आहे, आम्ही कसं करावं. कृष्ण म्हणे बाबा रे सर्वांनी शिदोऱ्या सोडा, हाच खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये संदेश द्यायचा आहे की गरिबांचे लेकर आणि श्रीमंताचे लेकर एका ठिकाणी बसले पाहिजे आणि तुमच्या पाप रूपी शिदोऱ्यामध्ये मला माझी पुण्य रूपी शिदोरी मिळवायची आहे. सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या सोडल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णाने आपली पुण्यरूपी शिदोरी त्यामध्ये मिसळलेली आहे आणि राजाचा मुलगा सर्वांना आपल्या हाताने काला भरवत आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. या जन्मात आल्याच्या नंतर मृत्यूलोकामध्ये या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला काला खाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ती कोणामुळं? संत महात्म्यामुळं. आणि तो काला सर्वांना वाटलेला आहे. स्वर्गीचे अभ्यावा इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामा. आम्हाला सुद्धा काला भेटला पाहिजे. सर्व देवादी देवानं पाण्यामध्ये मासोळ्याचं रूप धारण केलं आणि मासोळ्याचं रूप धारण केल्याच्या नंतर ते म्हणायला लागले आम्हाला सुद्धा काला खायला भेटणार. भगवंत म्हणायला लागले तुम्हाला भेटणार नाही. आणि सांगितलं सर्वांनी काला खाल्ल्याच्या नंतर म्हणे नदीच्या पात्रात हात धुवायचा नाही, कपड्याला हात पुसायचा नाही. देवाधिकांना काला खाऊ दिला नाही. आणि तुम्ही आम्ही देवाधिकांना काला कृष्णाला खाऊ दिला नाही. फक्त मनुष्यरूपी जन्मात काला खाण्याचा अधिकार आहे. पण आम्ही तर काल्याला येतो पण आमच्या घरी जर आमचा नवरा असेल त्याच्यासाठी पुढीच येतो बिनफुकट योजना घरी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तो इथं आला तोच काला खाण्याचा अधिकारी आहे. म्हणून या जन्मात आले. या जन्माचं सार्थक होण्याकरता तुम्हा आम्हाला जीवनामध्ये हा काला करण्याची गरज आहे. आणि तो काला भगवान गोपाल कृष्णाने केला आहे. तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. बाबारे काला झाला. या जन्मातलं कार्य झालं. या जन्मात आल्यानंतर जे मला करायचं होतं ते साध्य झालेलं आहे. आता मी पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. अरे बाबा मी पुन्हा येणार आणि पुन्हा आल्याच्या नंतर जे कार्य मला करायचं ते करणार आहे. तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. अशा प्रकारे भगवंताने या अवतारामध्ये काला केला. राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या स्वरूपाने संत महात्म्यांना एकत्रित बसवून संत महात्म्याच्या विचाराचं मंथन करून आणि त्यामधून प्रकट झालेला दिव्य रूपाचा ग्रंथ म्हणजे राष्ट्र संताची ग्रामगीता. राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्री रामजी महाराज अशा प्रकारे काला या ठिकाणी झाला. सर्वांना ज्यांना ज्यांना हात दिलेले आहे त्या सर्वांनी दोन्ही हात वर्त करायचे आणि एक वेळा भगवंताचं नामस्मरण करायचं. श्री राधे गोपाल श्री राधे गोपाल श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन
आनंदी बाबाचा जन्मोत्सव आहे. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. राजू चला रंग उतरू चला, राजू चला रंग उतरू